अखंड भारत देश हा विकसनशील देश असल्यामुळे याच्यामध्ये रस्ते आणि महामार्गाचा विकास हा अतिशय झपाट्याने होत आहे। याच्यामध्ये मुंबई गोवा महामार्ग मात्र अनेक दिवसांपासून रखडलेला आहे। जेव्हा एखादी सरकारी यंत्रणा एखाद्या प्रोजेक्टवर काम करते त्यावेळेला त्याची डेडलाईन सुद्धा निहित वेळेमध्ये पूर्ण करण्याची त्यांच्या समोर एक आव्हान असतं। तर हेच आव्हान पुढे घेऊन ज्या वेळेला देशांमध्ये किंवा राज्यांमध्ये अशा प्रकारे विहित गोष्टींमध्ये काम होत असतं त्यावेळेला मात्र जर का एखादा प्रोजेक्ट हा अपूर्ण राहत असेल तर ही बाब निश्चितच गंभीर आहे। तर हा मुंबई गोवा महामार्ग जो 17 वर्ष याचं काम रखडलेलं आहे। अनेक ठिकाणी उड्डाणपूल, अनेक ठिकाणी मार्गिकांवरती असणारे पूल हे अजूनही प्रलंबित आहेत। त्याचबरोबर या रस्त्यांवरती होणारी पावसाळ्यांमुळे रस्त्याची पडझड ही देखील हा एक समस्येचा विषय आहे। याबाबत अनेक ठिकाणी निदर्शनं, मोर्चे या बाबतीत घडून येत आहेत। आपल्यापैकी अनेक लोकांना माहिती नसेल की मुंबई गोवा महामार्गाच्या अगोदर मुंबई गोवा सागरी महामार्ग देखील सरकारतर्फे लॉन्च करण्यात आलेला होता आणि साधारणपणे 30 वर्षापासून याचं काम सुरू आहे। हा सागरी महामार्ग बाणकोट, जयगड, रेवस, आगरदंडा या मार्गाने पुढे नेण्यात आलेला होता। परंतु या मार्गावरती सागरी सेतूंवरती अनेक ठिकाणी काम प्रलंबित असल्यामुळे हा महामार्ग देखील आजतागायत आहे त्या स्थितीमध्ये रखडल्या अवस्थेमध्ये आहे। सरकारने पुन्हा एकदा नवीन महामार्गाची घोषणा केलेली आहे। आता हा महामार्ग कशा स्वरूपामध्ये आहे हा आपण थोडक्यामध्ये आता बघणार आहोत। मुंबई गोवा महामार्ग प्रलंबित असतानाच मुंबई ते गोवा हा 6 तासाचा महामार्ग जो साधारणपणे 150 किलोमीटर प्रति तास या वेगाने त्याच्यावरती प्रवास केला जाऊ शकतो। हा महामार्ग याचं नाव देण्यात आलेलं आहे हाय स्पीड ग्रीनफील्ड महामार्ग आणि याची घोषणा नुकतीच राज्य सरकार आणि राज्य सरकारचे रस्ते महामंडळ यांच्याद्वारे जाहीर केलेला आहे। याला साधारणपणे 6 पदरी मार्गिका असणार आहेत। त्याचबरोबर या रस्त्याला 2 सर्व्हिस रोड असणार आहेत। या महामार्गावरती 41 बोगदे, 51 मोठे ब्रिज आणि 68 ओव्हरपास असलेला हा जलदगती महामार्ग सरकारने अलीकडेच याची घोषणा केलेली आहे। या नवीन महामार्गाला सर्वात जलद महामार्ग असं म्हणतात कारण जुन्या महामार्गावरून मुंबई ते गोवा जाण्यासाठी साधारणपणे 12 तास लागतात। याच मार्गावरून आता तुम्ही 6 तासामध्ये मुंबईपासून गोव्यापर्यंत पोहोचू शकता। जुना मुंबई गोवा महामार्ग त्याचबरोबर सागरी महामार्ग यांच्यामधलं जे अंतर आहे हे 460 किलोमीटर मुंबईपासून गोव्यापर्यंत इतकं भरतंय। याच्यामध्ये आता हा जो नवीन महामार्ग आहे हा साधारणपणे मुंबई ते गोवा 376 किलोमीटर इतकं अंतराचा असणार आहे। अंदाजे 90 किलोमीटरची याच्यामध्ये कमी आलेली आहे। त्याच्यामुळे हा प्रवास अधिक जलद होणार आहे। या महामार्गाचं वैशिष्ट्य असं आहे की हा महामार्ग रेल्वेप्रमाणे अगदी सरळ असेल। हा महामार्ग अटल सेतूवरून बाहेर पडेल, त्याच्यानंतर तो अलिबाग शहाबाज इथपर्यंतचा या महामार्गाचा पहिला टप्पा असणार आहे। 6 मार्गिका असलेला हा महामार्ग 100 मीटरचा रुंद असणार आहे आणि या महामार्गामध्ये इंटरचेंज प्रवेश देखील आपण करू शकतो। जुना मुंबई गोवा महामार्ग असेल किंवा सागरी महामार्ग असेल, या कुठल्याही मार्गावरून आपण प्रवास करत असाल तर या नवीन महामार्गावरती येण्यासाठी आपल्याला इंटरचेंज प्रवेश देखील असणार आहे। हा जो हाय स्पीड ग्रीनफील्ड महामार्ग आहे हा महामार्ग मुंबईपासून निघाल्यानंतर गोव्यापर्यंत जाण्यासाठी मध्ये काय काय टप्पे येतात ते आपण थोडक्यात बघणार आहोत। मुंबईकडून निघाल्यानंतर अटल सेतूवरून आपण अलिबाग आणि शहाबाद, त्याच्यानंतर रोहा घोसाळे, माणगाव मडेगाव, त्याच्यानंतर मंडणगड केळवद, त्याच्यानंतर दापोली वाकवली, त्याच्यानंतर गुहागर, गणपतीपुळे, राजापूर भालवली, देवगड शहर, मालवण शहर, कुडाळ चिपी एअरपोर्ट, सावंतवाडी शहर, वेंगुर्ले, बांदा या मार्गे हा महामार्ग जो जलदगती महामार्ग हाय स्पीड ग्रीनफील्ड महामार्ग आहे हा या मार्गातून पुढे जाणार आहे। साधारणपणे 3792 हेक्टर जमीन यासाठी संपादित करावी लागणार आहे। 146 हेक्टर वनजमीन देखील संपादित करावी लागणार आहे आणि नुकतंच केंद्रीय पर्यावरण विभागाला मंजुरीसाठी हा प्रस्ताव पुढे पाठवण्यात आलेला आहे। अनेक सूचना या ठिकाणी जारी केल्या गेलेल्या आहेत आणि साधारणपणे 3 वर्षाच्या कालावधीमध्ये हा महामार्ग पूर्ण होणार आहे अशा स्वरूपामध्ये ग्वाही देण्यात आलेली आहे किंवा घोषणा करण्यात आलेली आहे किंवा डेडलाईन देण्यात आलेली आहे। आता इथपर्यंत जो आपला जो अनुभव आहे मुंबई गोवा महामार्ग असेल किंवा हा सागरी महामार्ग असेल आणि हा रखडलेली वर्ष हा सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर हा महामार्ग पूर्ण होण्यासाठी अनेक वर्ष लागू शकतात किंवा ही योजना कागदावरच
असू शकते या सगळ्याबद्दलचं आपलं मत, कारण आपण प्रत्येकजण सर्वसामान्य नागरिक म्हणून या महामार्गावरून प्रवास करत असताना जो त्रास आपण अनुभवतो, यासाठी आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेदना आहे, एक संवेदना आहे, एक जाणीव आहे. तर या संदर्भामध्ये आपलं मत काय आहे? हा महामार्ग पूर्ण होईल का, किंवा हा महामार्ग फक्त कागदावरतीच राहणार आहे? याबद्दलचं आपलं मत जरूर कळवा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.